बेहदची परम महाशांती या दुसऱ्या भागामध्ये बापूजी सांगतात की 108 1008 हे महत्त्वाचे जे आत्मे आहेत ते कसे काय ओळखता येतील आणि आपलं महत्त्वाचं जे परिवर्तनाचं कार्य आहे त्याच्यामध्ये ते कसे सहाय्यभूत ठरतील आणि हेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये ऐकणार आहोत। आता अनंतभाई विचारतात, तर बापूजी काय अजून सत्ययुग सुरू होणार नाही का? तर बापूजी उत्तर देतात, आता तर फक्त या 108 आत्म्यांना शोधायचं काम बाकी आहे। सर्वोच्च परमात्मा 108 आत्म्यांना शोधत आहे, तो खूप काळापासून शोधत आहे। म्हणूनच आम्ही यूट्यूबमध्ये हे व्हिडिओ टाकत आहोत की जेणेकरून 108 वाले आत्मे असतील तर त्यांच्याकडे या बेहदच्या विश्वाच्या बीजरूप आत्म्यांच्यापर्यंत हे ज्ञान पोचेल व ते ज्ञान ऐकतील आणि हे आत्मे बेहदच्या नाटकाला म्हणजे ड्रामाला समजतील। ते आमचे 250 व्हिडिओ बघणार म्हणजे बघणारच, ते पण एकदा नाही तर 100 वेळा बघतील आणि ते बघून विचार करतील, समजून घेतील, विचार सागर मंथन करतील। हे आत्मे जेव्हा हे 250 व्हिडिओ बघतील तर त्यांच्यामध्ये सागरा एवढे अथांग ज्ञान येईल, ज्ञानगंगा नाही, ते ज्ञान सागरामध्ये डुबतील। कधीही विचार केला नव्हता किंवा कधीही बघितले नव्हते एवढे ज्ञान त्यांना प्राप्त होईल, परम ज्ञान मिळेल, जे परम ज्ञान दुनियेतील कोणत्याही पुस्तकामध्ये कुठेही लिहिले गेलेले नाही। मी जे ज्ञान देत आहे ते पुस्तकात कुठेही लिहिलेले नाही। हे बेहदचे परम ज्ञान ते शोधतील। हे परम ज्ञान बेहदच्या विश्वाचा सर्वोच्च परमात्मा बेहदच्या विश्वाचा आदी मध्य आणि अंतचे राज म्हणजे गुपित समजावत आहे। आता अनंत भैया विचारतात, बापूजी हे जे आपण सांगत आहात ते एकदम परम सत्य आहे, परंतु आम्ही बेहदच्या नूतन विश्वातील नूतन दुनियेबद्दल जाणू इच्छित आहोत, ते आपण सांगावे। यावर बापूजी उत्तर देतात, हो पावर तर येईल आणि सगळ्यात आधी 200 किलोमीटरपर्यंत परिवर्तन होईल ना। आधी तर 200 किलोमीटरपर्यंतच्या वायुतत्वामध्ये हळूहळू परिवर्तन होईल। मी फक्त एका ब्रह्मांडाबद्दल बोलत नाही तर गॅलेक्सीसुद्धा बदलणार आहे, युनिवर्ससुद्धा बदलेल, सगळं काही बदलणार आहे। आता अनंत भैया विचारतात, तर बापूजी आपण जसा 2050चा एक व्हिडिओ बनवला होता फ्युचर ऑफ नेक्स्ट वर्ल्ड, याच्याबद्दल आपण सांगितले होते, तर काय ही जी धरतीची वेळ आहे, जसे आता 2016 वर्ष चालू आहे, तर ही सगळी प्रोसेस 2050 पर्यंत चालेल की त्यापेक्षा कमी किंवा अधिक वेळ लागेल? यावर बापूजी उत्तर देतात, हे सर्व बीजरूप आत्मे इथे माझ्यापर्यंत येण्यावर आधारित आहे, वेळेचे कोणतेही बंधन नाही। सर्वोच्च परमपित्याला या 700 करोड मधून 108 बेहदच्या विश्वाचे बीजरूप आत्मे हवेत, ते ज्ञान हे ऐकून येतील। काही आलेत तर काही अजून यायचे बाकी आहेत, त्यांच्यासाठी हे व्हिडिओ आम्ही पाठवत आहोत। तर हे बेहदच्या विश्वाचे बीज बेहदचा ड्रामा समजतील, बेहदचे ज्ञान समजून येतील आणि जेव्हा हे 108 एका जागेवर बसून गुप्त वेशामध्ये बसून शक्ती उतरवतील तर जोपर्यंत हे 108 आत्मे मिळणार नाहीत तोपर्यंत परिवर्तन होणार नाही। त्या 108 बेहदच्या विश्वाचे बीजरूपांची निशाणी काय आहे? तर हे बेहदच्या विश्वाचे 108 बीजरूप जसे आमचे व्हिडिओ बघतील तसे पटकन त्यांना स्ट्राईक होईल की अरे हे ज्ञान तर माझ्या बुद्धीत आहे। बेहदच्या विश्वनाट्याचे ज्ञान त्यांच्या आत्म्यामध्ये रेकॉर्डिंग पडलेले आहे। हे काय, पण बेहदच्या विश्वाचं सगळं काही ज्ञान त्यांच्यामध्ये रेकॉर्डिंग पडलेलं आहे। सामान्य आत्म्यांच्या बुद्धीमध्ये हे बेहदच्या विश्वाचे रेकॉर्डिंग नाही। समजा कुणी महाशिव आहे तर त्याच्या आत्म्यामध्ये गॅलेक्सीचे रेकॉर्ड पडलेले आहे। कुणी परम महाशिव आहे तर त्याच्यामध्ये युनिवर्सचे ज्ञान रेकॉर्डिंग पडलेले आहे। यावर अनंत भैया म्हणतात, म्हणजे जर कुणी महाशिवाची रचना आहे तर त्याच्यामध्ये तिथपर्यंतचे ज्ञान रेकॉर्ड आहे। शिव असेल तर एका ब्रह्मांडापर्यंत ज्ञान असेल। शिवामधून ज्या आत्म्यांची निर्मिती झाली तर त्यांच्याकडे एका ब्रह्मांडाचे ज्ञान असेल आणि ज्यांची रचना महाशिवामधून झाली तर त्यांच्या आत्म्यामध्ये महाब्रह्मांडापर्यंतचेच ज्ञान असेल। आणि जो परम महाशिव युनिवर्स तुम्ही सांगितलेले आहे, म्हणजे जो आत्मा जिथून निर्माण झाला तिथपर्यंतचेच ज्ञान त्याच्या आत्म्यामध्ये असेल आणि तो तेवढेच ज्ञान समजू शकेल। बापूजी यावर उत्तर देतात की हे असे आत्मे केवळ मल्टिपल युनिवर्सपर्यंत जाऊ शकतात, असे सायन्सवाले सांगत आहेत। हे किती युनिवर्स आहे? तर 10च्या मागे 500 शून्य लावले तर तेवढे युनिवर्स आहेत, म्हणजे 10 टू द पॉवर 500 इतके युनिवर्स आहेत।
ते जास्तीत जास्त मल्टिपल युनिवर्सपर्यंत जातील. सायन्सवाले ज्या गोष्टी सांगत आहेत त्या तर काहीच नाहीत. बेहदच्या विश्वरचनाकाराने जे बीज पाठवलेले आहेत त्यांच्या आत्म्यांमध्ये जे बेहदच्या विश्वाचे रेकॉर्डिंग पडलेले आहे, जसे मल्टिवर्स आहेत त्यावरील दुनियेचे सुद्धा ते आता सांगू शकत नाहीत. जेव्हा त्यांचे आत्मे 108 आत्मे वैयक्तिकपणे भेटतील आणि ते 108ला वैयक्तिकपणे समजतील, ते समजतील की हा जो बेहदच्या विश्वाचा रचनाकार आहे तो किती उच्च आहे. सर्वोच्च परमधामाचा रचनाकार कोण आहे, मालक कोण आहे. या आत्म्यांमध्ये जे बेहदचे रेकॉर्डिंग पडलेले असेल ते ज्ञान ऐकल्यावर त्यांच्यातील ते ज्ञान हळूहळू प्रगट होऊ लागेल. हे सर्वोच्च विश्वाच्या परमात्म्याचे बीजरूप आत्मे आहेत. ते हे व्हिडिओ 10, 15, 20 मिनटं ऐकताच त्यांना स्ट्राईक होईल. त्या सर्वोच्च बेहदच्या विश्वाचे रेकॉर्डिंग, बेहदच्या विश्वाचा ड्रामा, त्याचा आदी, मध्य आणि अंत याचे ज्ञान हळूहळू प्रगट होऊ लागेल आणि मग ते म्हणतील की हेच ज्ञान मी शोधत होतो. तो आत्मा सर्व ठिकाणी साधू संतांच्याकडे सर्व दुनियेत फिरून आलेला असेल. सर्व तत्वज्ञान तो शिकलेला असेल. पुढे पण मोठमोठे साधू संत आहेत. 4 वेद, 16 उपनिषद, 18 पुराणं 100 वेळा वाचलेले असतील, परंतु परमज्ञान कुठंही मिळालेले नसेल. फक्त जास्तीत जास्त एका ब्रह्मांडाचे ज्ञान त्यांच्याकडे असेल. मग ते शिवपुराण असले तरीसुद्धा एका ब्रह्मांडाच्या शिवाचा इतिहास आणि तो भूगोल आहे. परिवर्तन कसे होईल? जसजसे 108 बीजरूप आत्मे एका ठिकाणी बसून परम 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 प्रकाश उतरवतील, आधी 200 किलोमीटरपर्यंत वायुमंडळ बदलेल. तुम्हाला माहीतच आहे की मनुष्य कसे आहेत, खूप नकारात्मक आहेत. फक्त मनुष्यच नाहीत तर 200 किलोमीटरच्या रेंजमध्ये राहणारे 700 खरं भूतप्रेत आत्मे आहेत. मनुष्य तर काहीच नाही. असा विचार करा की सत्ययुगापासून आलेले असे 1000, 10,000 पट असे आत्मे त्या 200 किलोमीटरच्या रेंजमध्ये असतील. कारण की हे भूलोकाच्या वरती 200 किलोमीटर लेयर्समध्ये किती राहत असतील? तर बेहिशोबी किंवा अगणित आत्मे राहतात ना. मी जसे समाधी अवस्थेत जातो तेव्हा सर्व काही हे बघतो. खूप काही आहे. आता बघा, 200 ते 400 किलोमीटरपर्यंत इफेक्ट पडत असतो. धरतीची गुरुत्वाकर्षण शक्ती 200 किलोमीटरपर्यंत जाते. तोपर्यंत तमोप्रधान आत्मे असतात. तेही धरतीची गुरुत्वाकर्षण शक्ती सोडून वरती जाऊ शकत नाहीत. कारण की 3 तत्वातील भूतप्रेत आत्मे धरतीची गुरुत्वाकर्षण शक्ती खालीच ठेवतात. आता अनंत भैया विचारतात, बापूजी आपण सांगितले होते की त्यांचे सूक्ष्म शरीर अतिशय जड असते, कारण की विचार वायू म्हणजे विचारांनी जे वायू तत्वांचे शरीर बनते ते खूप जड असते आणि ते या धरती लोकाच्या वरती जाऊ शकत नाहीत, म्हणजे 200 किलोमीटरपेक्षा वरती जाऊ शकत नाहीत. तर बापूजी उत्तर देतात, जसे 200 किलोमीटरपर्यंत वायुतत्व बदलले गेले तर तिथे परमशांती येईल. मग तो कोणताही आत्मा असू दे, मनुष्य आत्मा असू दे, भूतप्रेत आत्मा असू दे, तर त्यांना परमशांतीचा अनुभव होईल. परमशांतीचा अनुभव आल्याने हळूहळू त्यांच्यातील इच्छा कमी होतील आणि नकारात्मकता संपून जाईल. त्यांच्या कारण शरीरामध्ये परमशांतीचे व्हायब्रेशन येतील. त्यांच्या श्वासामधून परमवायू जाईल. परमवायूमध्ये परमशांती असेल. त्यांचे प्राणमय शरीरसुद्धा शांत होईल. आता अनंत भैया म्हणतात, बापूजी जे भूतप्रेत आत्मे आहेत तर ते सुद्धा श्वास घेतात का? तर बापूजी म्हणतात, हो, ते अगदी हलकासा श्वास घेतात. त्यांच्यामध्ये वायुतत्व तर असतेच ना. त्यांना श्वास घेण्याची गरज नाही, कारण त्यांचे वायुतत्वाचे शरीर आहे. वायुमंडळ डायरेक्ट त्यांच्या शरीरावर इफेक्ट करेल. त्यांच्या वायुतत्वाच्या शरीरामध्ये परिवर्तन होईल. जसे त्यांच्या शरीरामध्ये परमवायू जाईल तर परमवायूमध्ये परम अग्निसुद्धा तत्व आहे. कारण की वायूमध्ये अग्नी असतोच. हायड्रोजन, ऑक्सिजन आहे ना. वायूमध्ये जे H2O जलतत्वाचे कॉम्बिनेशन आहे, जे मनुष्य आत्म्यांमध्ये जलतत्व आहे, तेच भूतप्रेत आत्म्यांमध्ये सुद्धा आहे. म्हणूनच भूतप्रेत लवकर सुधारले जातील, कारण वायुमंडळाचा परिणाम डायरेक्ट त्यांच्या वायुतत्वावर होऊन ते पटकन सुधारले जातील. ते डायरेक्ट वायुमंडळातून वायुतत्व खेचतील. तर जो परमवायू आहे, परम शांती आहे, ती त्यांच्यामध्ये येईल आणि ताबडतोब या 3 तत्वांच्या जगतामधील नकारात्मक भूतप्रेत आत्म्यांवर ताबडतोब इफेक्ट करेल. त्यांचे वायुतत्व परमवायुतत्व बनेल.
त्यांच्या आत्म्यांचे सूक्ष्म शरीर चार्ज होईल आणि परमवायूचे बनेल. परमशांती येऊन त्यांना परमशांती मिळेल. अनंत भैया आता म्हणतात, बापूजी तुम्ही सांगितले की पुढे जाऊन लोक स्वतःच पश्चाताप करतील आणि त्यांनी केलेल्या पापाची कबुली देतील. तर यावर बापूजी उत्तर देतात, असं हे पुढे जाऊन होणारच आहे. मनुष्य आत्म्यामध्ये काय प्रोसेस होत आहे तेवढेच समजा. मनुष्य आत्म्यामध्ये जेव्हा प्राणमय शरीर जे वायुतत्वांचे शरीर आहे, तर मनुष्यामध्ये वायुतत्वामध्ये परमवायू आणि त्यामध्ये परमशांती येईल व त्याच्यामध्ये वैराग्य येईल. हळूहळू कारण शरीरामध्ये परमशांती येईल. कारण शरीरामध्ये परमशांती आल्याने त्यांचा आत्मा परमशांतीचा अनुभव घेईल आणि जेव्हा आत्मा परमशांतीचा अनुभव करतो तेव्हा कित्येक जन्माचे केलेले कर्म, या जन्मामध्ये केलेले कर्म जे महापापी आत्मे आहेत, मोठमोठे पापी आत्मे आहेत, त्यांना त्याची जाणीव होईल. अरे मी तर आज जे काही हे केले ते सर्व चुकीचे केलेले आहे. महापापी आत्म्यांना खूप मोठी जाणीव होईल आणि ते आत्मे पश्चाताप करतील. तर मी हे खूप वाईट केले, मला हे करायला नको होते. सगळ्या दुनियेची ते माफी मागतील. मला माफी द्या, मला माफ करा असं म्हणतील. हे सर्व मोठमोठ्या TV चॅनलवर दाखवले जाईल. साऱ्या दुनियेच्या समोर 5 ते 10 मिनिटं हे सर्व लोक माफी मागतील. आता अनंत भैया विचारतात की बापूजी मी असं ऐकलेलं आहे आणि फिल्म्समध्ये पाहिलेलं आहे की जेव्हा मनुष्याचा मृत्यू जवळ येतो त्यावेळेस तो सत्य बोलत असतो. आपण जेव्हा ज्ञानाबद्दल सांगत आहात की परम आकाश, परम वायू तत्व ज्याच्यामध्ये जाईल तर त्यांचे हृदय परिवर्तन होईल आणि त्यांना आपल्या प्रत्येक दुःखाबद्दल, पापाबद्दल पश्चाताप होईल. हे ऐकून खूप नवल वाटते आहे. खरंच किती छान वाटेल तो दिवस. असा वाटतो की जणू काही हा खरोखरच न्यायाचा दिवस असेल. बापूजी यावर उत्तर देतात, हो, हा जजमेंट डेच आहे ना. कयामतच्या दिवसाच्या शेवटच्या दिवशी होणार आहे. जजमेंट दिवसच तो असेल. बायबलमध्ये सुद्धा जजमेंट डे लिहिलेला आहे. तर मग जजमेंट डे सुरू होऊन जाईल. जे सर्व काही आत्मे आहेत त्यांच्यातील परम वायूमध्ये परम शांतीचे व्हायब्रेशन येतील. प्राणमय शरीर, सूक्ष्म शरीर किंवा कारण शरीरामध्ये परम शांतीचे व्हायब्रेशन गेले की तो परम शांतीचा अनुभव करेल. जेव्हा आत्मा परम शांतीचा अनुभव करेल तर त्याला वैराग्य सुद्धा येईल. कारण त्याला माहिती होईल की हे सगळं काही कामी येणार नाही. मी ज्याच्यासाठी खूप काही पाप केले ते काहीही कामी येणार नाही आणि शेवटी अशी वेळ येईल की तो म्हणेल की मी जेवढे कमावले, जे पाप केले ते काहीही उपयोगाचे नाही. मी देहासंबंधी, नातेवाईकांच्यासाठी, माझ्या मुलांसाठी 7 पिढ्यांना पुरेल एवढा पैसा अडका जमवून ठेवलेला आहे. मी महापापींच्या यादीमध्ये येत आहे. मी लोकांच्या तोंडचा घाससुद्धा पळवलेला आहे. अंतर्मनातून त्याला खूप पश्चाताप होईल आणि जेव्हा परमशांतीचे व्हायब्रेशन पसरतील त्याला ते सहन होणार नाही आणि तो म्हणेल की मी दुनियेच्या समोर पश्चाताप करतो आणि तो दुनियेसमोर कबूल करेल मी खूप पापी आहे, मला माफ करा. TV चॅनलवर सुद्धा ते जातील. महापापींच्या यादीमध्ये चॅनलवर जातील आणि म्हणतील की मी खूप महापापी आहे, मी खूप घोटाळे केले आहेत, मी महाघोटाळे केले आहेत, मला माफ करा, हे माझे सारे धन घ्या. परंतु त्यावेळी या धनाची काहीही किंमत राहणार नाही. कारण की आत्म्यामध्ये परमशांती आल्यानंतर खाण्याची सुद्धा गरज पडणार नाही, ना पाणी पिण्याची गरज पडेल किंवा कोणत्याही गोष्टीची गरज पडणार नाही. ते तर बेहदचे वैरागी बनतील. फक्त बेहदचे वैराग्य नाही तर बेहदच्या बेहदचे वैराग्य येईल. कित्येक जन्मांतराचे वैराग्य येईल आणि जन्मोजन्मीचे पाप त्याच्यामध्ये प्रगट होईल. तो आत्मा एकीकडे सुखाचा अनुभव करेल तर दुसरीकडे पश्चाताप करेल आणि रक्ताश्रू ढाळेल आणि दुनियेला म्हणेल की हे दुनिये मी खूप पापी आहे, मला माफ करा, मला मारा, मला चपलेने मारा, चपलांचा हार घाला, माझं तोंड काळं करा, माझी गाढवावर बसून धिंड काढा. दुनियेमध्ये सगळीकडे शांती झालेली असेल. कुणाच्याही मनात बदला घेण्याची भावना राहणार नाही. आता अनंत भैया विचारतात, हे खूप गरजेचे आहे कारण या कारणामुळेच सगळ्या दुनियेचा विनाश होत आहे. तर खरंच असं झालं तर जादूची दुनिया येईल. यावर बापूजी उत्तर देतात, रावण तर कुणी 100% रावण आहे तर कुणी 1% रावण आहे. तेव्हा सर्वजण अनुभव करतील की मनुष्य कुणी छोटा मोठा असो परंतु 1% तरी चूक त्याच्या हातून घडतच असते. सगळे नंबरवार म्हणजे नंबराप्रमाणे रावण आहेत. तर असे जे आत्मे आहेत ते परमशांतीचे व्हायब्रेशननेच ठीक होतील, शांतीच्या व्हायब्रेशनकडे येतील.
त्यांच्यामध्ये परमशांती आल्याने वैराग्य निर्माण होईल, परम वैराग्य येईल आणि ते खाणं पिणं सगळं सोडून देतील, कारण खाण्यापिण्याची काही गरजच राहणार नाही. असे लोक हवेवर पण जगू शकतात ना. यावर अनंत भैया म्हणतात, दुनियेत ब्रेथियन चालू झालेले आहे, जे फक्त श्वास घेऊन जगतात. अशी अनेक उदाहरणं आहेत. खूप सारे लोक आहेत. आपण जे म्हणत आहात ते अगदी खरं आहे बापूजी. यावर बापूजी उत्तर देतात, पूर्वीचे ऋषी मुनी वायुतत्वावर जगत असायचे. आता सुद्धा गुजरातचे प्रल्हाद जानी यांचे एक उदाहरण आहेच आपल्यासमोर. आणि तुम्हाला वायुतत्वाची सुद्धा गरज पडणार नाही, कारण की परमतत्व आलेले असेल. परमतत्वांमध्ये परमतत्व येतील. परम शांती मिळेल आणि परम शांती मिळेल तर लोकांचे हळूहळू कारण शरीर बदलेल.